वाजवा टाळी इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो वंदे देव उमापतिं सुरगुरुं वंदे जगत्कारणं वंदे पन्नगभूषणं मृगधरं वंदे पशूनां पतिं वंदे सूर्यशशाङ्कवनिनयनं वंदे मुकुन्दं प्रियं वंदे भक्तजनाश्रयंश्च वरदं वंदे शिवं शङ्करं शान्तं पद्मासनस्थं शशिधरं मुकुटपञ्चवक्त्रं त्रिनेत्रं शूलं वज्रं च खड्गं परशुभयदं दक्षिणाङ्गे वहन्तं नागं पाशघण्टाडमृकसहितं साकुशं वामभागे नानालङ्कारदीप्तस्फटिकमणिभं पार्वतीशं नमामि चन्द्रोभासितशेखरे स्मर हरे गंगाधरे शङ्करे सर्पे भूषितकण्ठकर्णविवरे नेत्रोत्ववैश्वानरे दन्तीवकृतसुन्दराम्बरधरे त्रैलोक्यसारे हरे मोक्षार्थं कुरु चित्तवृत्तिमचला मन्यस्तु किं कर्मभि जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चितचोर प्रभु जय जय माखन चोर राधा मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को बास भक्ति भक्त भगवंत गुरु चतुर नाम वपुएक इनके पद वंदन किए नासति विघ्न अनेक कृष्णत्वदीय पद पंकज पंजराते अद्देव में विशतु मानस राजहंस प्राण प्रयाण समये कफवात पित्ते कंठावरोधन विधो स्मरणं कुतस्ते समचरण सरोजं सान्द्रनीलाबुधावं जगन्निहितपानि मण्डलं मण्डलानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगाकारो प्रथम नमन पांडुरंगाकारो प्रथम नमन पांडुरंगाकारो प्रथम नमन पांडुरंगाकारो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबा दिसत गुरुदास तुका दुसरे चरण संताचिया
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलितो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी विठ्ठल विठ्ठल इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक षडगुणेश्वरे संपन्न जगदाकार पंढरीश पांडुरंग परमात्मा अखंड समाधिस्थ असणारे मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबाराय वैराग्य राग रसिक जगद्गुरु तुकोबाराय स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज व आदिशक्ती मुक्ताबाई यांच्या चरणारविंद समर्पित सेवेकरिता निवडलेला अभंग ज्यांच्या बोलण्यामध्ये सूर्याची प्रखरता चंद्राची शीतलता आकाशाची विशालता समुद्राची अथांगता हिमालयाची उत्तुंगता आईची वात्सल्यता आणि मित्राची सख्यता कधी कधी वज्रापेक्षा कठोर प्रसंगी लोण्यापेक्षा मृदू हे शब्द ज्यांच्या वाणीमध्ये आहेत असे असणारे वैराग्याचे महामेरू संत हृदय सम्राट अलौकिक कल्पना आविष्कार भास्कर किंबहुना मानवी जीवनाचे परमुच्च बिंदू असणारे जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा 3 चरणाचा अभंग असून या अभंगाद्वारे तुकोबाराय हा नरदेह प्राप्त झाल्याच्या नंतर या नरदेहाच्या माध्यमातून आपल्याला काय सार्थकता प्राप्त करता येते याचा अनुभव सांगतात. विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा. पुण्यभूमी पवित्र स्थळ भर जहागीर या नगरीमध्ये चालू असलेला आपला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा ज्यांच्या मुखारविंदातून आपण श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहात असे असणारे हरिभक्त पारायण भिकाजी महाराज कोकाटे यांच्या मुखारविंदातून आपण कथा श्रवण करत आहात. त्यांच्याही चरणारविंदी एकदा वंदन करतो. ज्यांची सुंदर अशी मृदंगाला साथ आहे असे असणारे आमचे मित्र हरिभक्त परायण संतोष महाराज माळोदे त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. तसेच मृदंग सम्राट मृदंग अलंकार अक्षयजी महाराज त्यांच्यासाठी सुद्धा एकदा टाळ्या वाजवा. ज्यांनी सुंदर अशी सुरुवातीला चाल गायली असे असणारे हरिभक्त परायण आमचे श्रीराम महाराज रामप्रसाद महाराज त्यांच्याही चरणारविंदी एकदा वंदन करतो. आणि ज्यांनी मांग चाल गायली काय नाव शंकर महाराज या दोघांसाठी टाळ्या वाजवा. आणि ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सेवा करण्याचा योग माझ्यासारख्या पामराला प्राप्त झाला असे असणारे आमचे आदरणीय मित्र हरिभक्त पारायण भगवान महाराज डोंगरे महाराजांनी सांगितलं म्हणे महाराज तरुण मंडळांचा कार्यक्रम आहे म्हणे थोडं सांभाळून घ्या. आता महाराज एक विचार जर आपण केला तर गावागावातले सप्ते कमी होऊ राहिले का वाढायला लागले? सप्ते वाढायला लागले पण सप्ताह केवढा होतो छोटासा कार्यक्रम होतो गावागावामध्ये. पण आपल्या तरुण मंडळीने एवढा सुंदर उपक्रम आपण हाती घेतला. या सर्वांच्या चरणारविंदी एकदा वंदन करतो आणि या सगळ्यांसाठी एकदा टाळ्या आपण वाजवा. खऱ्या अर्थानं आपण जर विचार केला तुकोबाराय म्हणतात की इहलोकीचा हा देह एक लक्ष देऊ नये का. आज ज्यांची प्रामुख्याने उपस्थिती आहेत असे असणारे आमचे आदरणीय मित्र राजा पंढरीचा ज्यांचं यूट्यूब चॅनल आहे या चॅनलला आपण सगळेजण काय करा सबस्क्राईब करा बरं का. आता प्रत्येक कीर्तनकार सांगत असतो कारण यूट्यूबला आपण गेल्यानंतर आपण नाव सर्च केलं काय नाव सर्च केलं राजा पंढरीचा या चॅनलचं नाव आपण जर सर्च केलं तर ते चॅनल काय येतं त्या ठिकाणी दाखवता येते आणि आपला कार्यक्रम आपल्याला बघता येतो. त्यांच्याही चरणारविंदी एकदा वंदन करतो आणि माझ्या कीर्तन सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल हे बघा कीर्तनामध्ये आल्यानंतर माणसानं टाळी वाजवली पाहिजेत. बोलत चला काय वाजवली पाहिजेत? टाळी वाजवली पाहिजेत. कारण असं म्हणतात की भोजन की शोभा थाली से, बगीचे की शोभा माली से, जामात की शोभा संतोष महाराज साली से और कीर्तन की शोभा ताली से. म्हणून आपण टाळी वाजवली पाहिजेत. लक्ष देऊन ऐका थोडं.
दुसरं कारण असं आहे, शास्त्र आपल्याला असं सांगतं की मनसा चिंतितम एकम दैवम अन्नेन चिंतेत राजकन्या प्रसंगो व्याघ्रो जितिर्भक्षका. लक्ष देऊ नाही का? आपण जर कीर्तनात, भजनात, कथेत आणि दिंडीत जर हातानं टाळी वाजवली तर आपल्या हातावरच्या रेषा बदलल्या जातात. म्हणून काय वाजवली पाहिजेत पोरो? टाळी आपण वाजवली पाहिजे. तिसरं कारण असेल, आता काही लोक म्हणत असतील महाराज आम्हाला देव मान्य नाही, धर्म मान्य नाही, मग या धर्म मंडपामध्ये आल्यानंतर आम्ही का टाळी वाजवावी? तर त्या लोकांनी सुद्धा लक्ष देऊ नाही का? आपल्या तळ हातावरती लक्षावधी व्हाईट ब्लड काउंट आहेत. इंग्रजीमध्ये त्याला आपण WBC असं म्हणतो, मराठीमध्ये त्याला आपण सैनिकी पेशी किंवा पांढऱ्या पेशी म्हणतो. त्या सैनिकी पेशी एकाच गतीने धावतात, रक्तप्रवाहात जोरात होतो आणि मेंदूपर्यंत जाऊन पोचतो आणि आपली बुद्धी काय होते? सतेज होते. म्हणून काय वाजवली पाहिजे? टाळी वाजवली पाहिजे. ते झालं तिसरं कारण. चौथं कारण असे, परमपूज्य वैकुंठवासी डोंगरेजी महाराज सांगायचे, ते म्हणायचे की जी माणसं हात असून टाळी वाजवत नाही, काय म्हणायचे? जी माणसं हात असून टाळी वाजवत नाही आणि जी माणसं तोंड असून देवाचं भजन करत नाही, त्या माणसाच्या हातचं अन्न खाल्लं म्हणजे प्रेताच्या हातचं अन्न खाल्ल्याचं काय लागतं? पाप लागतं. म्हणून काय करायचे? कर टाळी बोला मुखी नाम. ज्या वेळेला परमात्म्याचं भजन आपल्या कानावरती पडेल त्यावेळेला हातानं टाळी आणि मुखानं नाम. विठ्ठल विठ्ठल. आणि कीर्तनामध्ये प्रसन्न बसा. कसं बसा? प्रसन्न. मन करा रे प्रसन्न. भगवंताच्या दरबारामध्ये आल्यानंतर माणसानं प्रसन्न बसलं पाहिजे. नाहीतर काही काही लोक असं बसतात की असं वाटतं सगळ्या महाराष्ट्राचा दुष्काळ आपल्याच तोंडावर पडला की काय. असं अजिबात कीर्तनात बसायचं नाही. कारण असं म्हणतात, जो फूल खिले होते हैं वो प्रभु के चरणों में समर्पित किए जाते हैं और जो फूल मुरझे हुए होते हैं वो कचरे के डब्बे में जाते हैं. म्हणजे जी फुलं फुललेली असतात ती भगवान परमात्म्याच्या पदी म्हणजे चरणी वाहिल्या जातात, आणि जी फुलं कुमजलेली असतात ती कचऱ्याच्या डब्यात टाकली जातात. आपल्याला काळरूपी कचऱ्याच्या डब्यात जायचे का भगवान परमात्म्याच्या पदाचा म्हणजे चरणाचा अधिकारी व्हायचे, ज्याचं त्यानं ठरवा. आणि कीर्तनामध्ये श्रोत्यांनी जागा असलं पाहिजेत. श्रोता जब जागता है, लक्ष देऊ नाही का? श्रोता जब जागता है तो वक्ता बढ़िया कथा कहता है और श्रोता जब सो जाता है तो वक्ता कुछ भी बकता है. म्हणून जागे रहा. माऊली म्हणतात, परिते मनाच्या कानी ऐकावे, बोल बुद्धीचा डोळा देखावे, हे साठो वाटी घ्यावे चित्ताची. माऊली उदाहरण देतात. माऊली म्हणतात, तुम्ही त्रिवेणी संगमाला जा आणि कितीही तीर्थ भ्रमण करा, जर तुमचं मन जाग्यावर नसेल, चित्त जाग्यावर नसेल तर केलेला सर्व परमार्थ नाही नामे तरिते व्यर्थ. ओ चित्त नाही नामे तरिते व्यर्थ. लक्ष देऊन एका ज्या वेळेला प्रमाण झालं की काय वाजवायची, आपण सगळ्यांनी टाळी वाजवायची. आणि महाराजांनी बरोबर प्रमाण दिलं बरं का. नाहीतर काही काही ठिकाणी आम्ही गेल्यानंतर गायकांना काय नसते, समय सूचकता नसते. म्हणजे आपण एक बोलतो एक आणि प्रमाण देतात एक. लक्ष देऊन एका ठिकाणी कार्यक्रमाला गेल्यानंतर प्रमाण दिलं भगवान महाराज शिवभोळा चक्रवर्ती. मागचे गायन करणारे एवढे हुशार होते, ते म्हटले, महाराज शिवभोळा चक्रवर्ती तुमची माय मही चुलती. म्हणजे काय म्हणतील म्हणून सांगता येत, फार विचित्र आहेत. माऊली तेच सांगतात. माऊली म्हणतात, तुम्ही त्रिवेणी संगमाला जा आणि कितीही तीर्थ भ्रमण करा, जर तुमचं चित्त जाग्यावर नसेल तर केलेला सर्व परमार्थ काय व्यर्थ आहे. कारण या जगामध्ये सगळ्यात जास्त चंचल जर काय असेल तर ते काय, माणसाचं मणी. मन चंचला चापला, मन चंचला चापला,
टाळी वाजवा. मन चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. या मनाचा आपण जर विचार केला तर या मनाला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्याकरता किती वेळ लागतो? 1 सेकंद सुद्धा लागत नाही. सुभाषितकार म्हणतात मर्कटस्य सुरापानम तत्ऋषिक दर्शनम तन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा भविष्यती. आता मला सांगा, माकड एका जागी शांत राहतं का? माकड, कीर्तनातलं माकड नाही, मला सांगा माकड राहतं का? अजिबात नाही. नाथ महाराज तेच म्हणतात. नाथ महाराज म्हणतात वारा बांधवेल मोठे, अग्नी प्राशवेल अवचटे, समुद्र घोटवेल घोटे पर मनात मनिष्ठे नाही. म्हणजे या जगातल्या अशक्य गोष्टी माणसाला शक्य करता येईल बरं का. लक्ष देऊ नये का? आकाशाची करवेल चौघडी, महामेरूची बांधवेल पुडी, शून्याची मुरडवेल नरडी, पर मनाची गोठीनं अनिवार. पण खऱ्या अर्थाने हे मन जर आपण देवाच्या चरणावरती लावलं, नाथ महाराज सांगतात देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडो निधी. या मनाचा आपण जर विचार केला, अक्षय महाराज एका मुलाचं नवीनच लग्न झालं होतं. लग्न होऊन फक्त 2-4 दिवस झाले होते आणि त्याला त्याच्या बायकोला आणण्याकरता सासरवाडीला जायचं होतं. आणि मग तो आपल्या आईला म्हणतो, आई मला माझ्या बायकोला आणण्याकरता सासरवाडीला जायचे. मग पहिल्यांदाच सासरवाडीला जाताना माणसानं कसं गेलं पाहिजे? आईने सांगितलं बाळा, अरे सासरवाडीला जाताना माणसानं कसं गेलं पाहिजे? लवून भजून गेलं पाहिजे. कसं गेलं पाहिजे? लवून भजून. आता त्याला वाटलं की लवून भजून जायचंय म्हणजे वाकत वाकत जायचंय काय. आता सकाळी लवकर उठला, सर्व काम आवरून सासरवाडीला जाण्याकरता निघाला. पण भगवान महाराज काही लोकांना अशी सवय असते, लांब रस्ता असला की शॉर्टकट मारायची. पण ज्या शेतातून तो चालला होता त्या शेतकऱ्याची 2-3 दिवस झाले बाजरी चोरीला जात होती. त्या शेतकऱ्याने विचारला, म्हणे आपल्या शेतातून म्हणे 2-3 दिवस झाले बाजरी चोरीला जाती, या चोराचा शोध आपण घेतला पाहिजे. म्हणून त्यानं काय केलं, शेताच्या एका कोपऱ्यामध्ये तो लपून बसला. आणि योगायोग असा झाला, नेमका तो मुलगा त्या शेतातून वाकत वाकत चालला होता. ते नेमकं पाहिलं त्या शेतकऱ्यानं. पाहिल्याबरोबर त्याला धरलं, त्याला मारायला सुरुवात केली. तो म्हटला, अरे दादा मला कशाला मारतो? अरे माझ्या आईनं सांगितलं की सासरवाडीला जाताना माणसानं कसं गेलं पाहिजे? लवून भाजून गेलं पाहिजे. तू तरी सांग म्हणे मी कसं जाऊ. आता ते शेतकऱ्याने विचार केला. शेतकरी म्हटला, हा जर शहाणा असता तर हा कसा गेला असता? सरळ गेला असता. शेतकरी म्हटला, असं एक काम कर, यावर्षी शेतकऱ्यांची बाजरी भरपूर आलेली आणि त्यावर पाखरं भरपूर बसतात. तू एक काम कर, रस्त्यानं जाताना काय कर म्हणे, हा हू म्हणत जा. काय म्हणत जा? हा हू म्हणत जा. आणि हा निघाला महाराज म्हणत. पुढे गेल्यानंतर एका पारध्यानं जंगलामध्ये हरिण पकडण्याकरता जाळं टाकलं होतं. एक हरिण फसलं आणि दुसरं फसणार. तेवढ्यात हा काय म्हणत आला, हा हू. असं म्हटल्याबरोबर जे हरिण फसलं होतं का ते सुद्धा पळून गेलं. त्या पारध्यानं धरलं आणि त्यानं सुद्धा मारलं. तो म्हटला, अरे दादा यात माझी काही चुकी नाही. ते शेतकऱ्यानं सांगितलं होतं की रस्त्यानं जाताना काय म्हणत जाय, हा हू म्हणत जाय. म्हणे तू तरी सांग म्हणे मी काय करू. पारधी म्हटला, तू एक काम कर म्हणे, आता मी जे सांगतो म्हणे ते म्हण. म्हणे काय म्हणून? एक फसलं दुसरं कसं फसना, एक फसलं आणि दुसरं कसं फसना. आता हा निघाला म्हणत, एक फसलं दुसरं कसं फसना, एक फसलं दुसरं कसं फसना. पुढे गेल्यानंतर एका मुलाच्या गाडीचं चाक चिखलात फसलं होतं आणि तो बिचारा 2 तास झाले चाक बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता. हा तिथं गेला आणि कमरेवर हात देऊन म्हणतो, अरे एक फसलं दुसरं कसं फसना. काय म्हणला? एक फसलं दुसरं कसं फसना. त्यानं धरलं, त्यानं सुद्धा मारायला सुरुवात केली. तो म्हटला, हे पा मी तुझ्या पाया पडतो म्हणे, अरे मला आता तरी चांगलं सांग म्हणे काय करू. तो म्हटला, एक काम कर म्हणे, आता मी जे सांगतो ते म्हण. आता असं म्हणे, एक निघलं दुसरं कसं निघना, एक निघलं दुसरं कसं निघना. आता ज्या गावात तो जाऊन पोचला होता त्या गावातला एक समाजसेवक वारला होता. आता गोरगरिबाची काय करायचा, मदत करायचा, अनाथ लेकरांचा तो सांभाळ करायचा. आता हा रस्त्यानं म्हणत निघाला. काय म्हणत निघाला? एक निघलं दुसरं कसं निघना, एक निघलं दुसरं कसं निघना. आता मला सांगा, त्या गावात गेल्यानंतर त्याची पूजा करतील का? अजिबात नाही. त्या गावकऱ्यांनी सुद्धा मारलं आणि मग त्याने विचारलं, हे पा म्हणे आता सासरवाडी जवळच आली म्हणे, आता काहीतरी चांगलं सांगा. तर गावकऱ्यांनी विचार केला. गावकरी म्हटले, आता तुला एक सोपा मंत्र सांगतो, आता असं म्हणे. लय आनंद झाला. काय झाला? लय आनंद झाला. आता योग कसा झाला, हा म्हणत चालला, लय आनंद झाला, लय आनंद झाला. पुढे गेल्यानंतर
सासरवाडीत गेल्यानंतर सासूच्या घराला लागली होती आग. काय लागली होती? आग. आग लागल्याबरोबर सासूबाई ओरडायची, पाणी टाका विझवा, पाणी टाका विझवा. हा सासूबाई जवळ गेला आणि सासूबाईच्या कानात म्हणतो, सासूबाई लय आनंद झाला. आता मला सांगा, महाराज ते सांगतात, ऐकावे जनाचे करावे, जी गोष्ट आपल्या मनाला पडती ती गोष्ट आपण केली पाहिजे. तेच तू नाथ महाराज सांगतात, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडो निधी. खऱ्या अर्थानं देवाची प्राप्ती जर आपल्याला करून घ्यायची असेल तर परमात्म्याचं भजन आपण केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? बोलत चला. काय केलं पाहिजे? नामचिंतन आपण केलं पाहिजेत, नामस्मरण आपण प्रत्येकानं केलं पाहिजेत. आता माता माऊल्या हो, शेतामध्ये कामाला गेल्यानंतर तुमच्या हाताला काम असतं का तोंडाला काम असतं? बोलत चला. हां, हाताला काम असतं. तोंड कसं असतं? तोंड रिकामं असतं. पण भजन करता का? हां, आता क्वचित माता माऊल्या करतात. माऊली म्हणतात, अनंत वाचाळ बरळती बरळ. रिकाम्या वेळामध्ये देवाचं भजन आपण केलं पाहिजे. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. भजन जाऊ द्या. आता पूर्वीच्या काळात भगवान महाराज माता माऊल्या नाव घ्यायच्या बरं का, आणि ते नाव घेत असताना त्या नवऱ्याच्या नावामध्ये एक प्रकारचा भाव असायचा. देवाची नावं ठेवल्या जायची, पण आता नावं सुद्धा तशी राहिली नाही. आता एका आजीने मला नाव घेऊन दाखवलं, म्हणे महाराज आधी केली बारशी पैठण केलं, गेल्या वर्षी पैठणची माता कवर पंढरपूरला जायची आवड, पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीचा जोडा, विठ्ठल रुक्मिणीच्या जोडप्याची हवा पाहू, कैकाडी महाराजाचा मठ पाहू, कैकाडी महाराजाच्या मठाला घालते मी वेडा, पुढा आला वाकडीचा वाडा, वाकडीच्या वाड्याला सोन्याची हलगी, पुढं आली मुक्ताबाईची पालखी, मुक्ताबाईच्या पालखीला सोन्याचा तुरा, पुढं आला गोपाळपुरा, गोपाळपुरात जनाबाईचा खेळ, आता झाली आळंदीला जायची वेळ, आळंदीत थोर थोर साधू संत, थोर थोर साधू संताची करते मी सेवा, पती म्हणे माहूरला जावा, माहूरची साडी, औंढा नागनाथाची पाऊ फडी, औंढा नागनाथापाशी झाली दाटी, बासर येणं केलं सरस्वतीसाठी, सरस्वतीपाशी चतुर्थी सोडली, घाई घाई परळीला आले ग बाई, परळीच्या देवा शिवरात्रीला हवा, पती म्हणे काशीला जावा, काशीला केले 4 धाम, आधी केली ब्रह्मगिरी, नंतर केली त्र्यंबकेश्वरी, त्र्यंबकेश्वरीपाशी एक मुक्काम राहू, शिर्डीचा साईबाबा पाहू, शिर्डीच्या साईबाबापाशी धनुष्यबाण, मुंबईत मुंबादेवीची आण, मुंबईत मंत्र्यांची भरली सभा, आणि आमच्या भगवान महाराजांच्या पाठीमागं परमेश्वर उभा. टाळ्या वाजवा जा. लक्ष देऊ नये का? म्हणजे माता माऊल्या नाव घ्यायच्या, पण त्या नावामध्ये सुद्धा काय असायचं? देवाचं नाव असायचं. पण आता नाव जाऊ द्या महाराज, साधी घरची देवपूजा जरी करायची म्हटली तर काय येतो? कंटाळा येतो. येतो की नाही? एक दृष्टांत सांगतो, पण त्या अगोदर भजन करा विठ्ठल. एक वारकरी बाबा आषाढी वारी करण्याकरता पंढरपूरला निघाले. त्यांनी त्यांच्या मुलाला सांगितलं, म्हटलं हे बघ बाळू, मी 4-5 दिवसात पंढरपूरची वारी करून घरी येतो, तू फक्त एकच काम करायचं. म्हणे काय करायचं? सकाळी 4ला उठायचं आणि देवाची पूजा करायची. मुलगा म्हटला, बाबा एवढ्या सकाळी 4ला उठायला मला काय जमणार नाही, आणि मी काय देवपूजा करणार नाही. बाप म्हटले, अरे एवढी वर्ष झाले, म्हटलं मी देवाची पूजा करतो, आणि 4-5 दिवस खंड पडला तर केलेली पूजा व्यर्थ जाईल, वाया जाईल. मुलाने विचार केला, आणि विचार केल्यानंतर सांगितलं, बाबा काही काळजी करू नका, म्हणे बिंदास्तपणे तुम्ही पंढरपूरला निघून जा. बाप निघून गेला, पण आईला काळजी पडली होती, की आईला माहित होतं की हा काय देवपूजा करत नाही. आईनं बरोबर सकाळी 4 वाजता आवाज दिला, बाळू अरे बाबा सकाळचे 4 वाजले, देवाची पूजा करून घे. बाळू म्हटलं, आई अगं सकाळची साखर झोपे. म्हटलं झोपू दे, करील म्हटलं 8-9 वाजता पूजा. आता असं म्हटल्याबरोबर महाराज त्या आईला राग आला, आणि ताड दिशी त्याच्या कानाखाली मारली, अशीच मारली. आता मारल्याबरोबर संतोष महाराज तो राग राग सासरवाडीत जाऊन पोचला. नेमकी सासूबाई दारात उभी होती. सासूबाई म्हणी, बरं झालं जवाई बापू तुम्हाला इकडे देवानच पाठवलं. काल तुमचे वडील आले आणि तुमच्या सासरेबाला जबरदस्ती करून पंढरपूरला घेऊन गेले. म्हणे आज आषाढी एकादशी आहे, आणि मला कालपासून चिंता पडली होती की आमच्या घरची देवपूजा कोण करेल. बरं झालं म्हणे तुम्हाला इकडे देवानच. तो म्हटला तिकडून सुटलो आणि इकडं अडकलो. आता सासूबाईच्या घरी गेल्यानंतर महाराज जवयाचा थाट असतो. सासूबाईनं दुसऱ्या दिवशी बरोबर 5 वाजता आवाज दिला, जवाई बा आंघोळीला पाणी टाकलं, आंघोळ करून घ्या आणि देवाची पूजा करायला सुरुवात करा. जवयाने आंघोळ केली आणि पूजा करायला सुरुवात केली. पूजा करत असताना ते शेजारची जी बाई होती
तिने ते मंत्र ऐकले. ऐकल्याबरोबर ती त्या बाईजवळ आली. म्हणे का गं तुझ्या घरातून कधी मंत्राचा उच्चार मला ऐकायला येत नव्हता आणि आज असं काय घडलं म्हणे जेणेकरून तुझ्या घरातून मंत्राचा उच्चार ऐकायला मला मिळाला. ती म्हणे काय सांगू, काल आमचे मालक पंढरपूरला गेले आणि आमचे जवाई आले. काय करतात म्हणे जवाई, काहीच काम करत नाही म्हणे, फक्त काय करतात देवाची पूजा करतात. ती म्हणे एक बोलू का. कोण म्हणे, जी शेजारची बाई आली होती ती काय म्हणे एक बोलू का. म्हणे काय. ती म्हणे काल माझाही नवरा पंढरपूरला गेला म्हणे. काय म्हणे, काल माझाही नवरा पंढरपूरला गेला आणि मला सुद्धा कालपासून चिंता पडली होती की देवाची पूजा कोण करेल. म्हणे मग काय नाही म्हणे, एक काम कर, तुझी देवपूजा झाली की माझी करायला पाठवून दे. त्या जवायला वाटलं आता काही इथं थांबून उपयोग नाही. दुसऱ्या दिवशी उठला. एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये विहीर होती. त्या विहिरीमध्ये उडी मारणार तेवढ्यात त्या शेतकऱ्याने आवाज दिला. म्हणे अरे बाबा, तुला संसाराचा कंटाळा आला का कामाचा कंटाळा आला. अरे तुला जर संसाराचा कंटाळा आला असेल तर कामाचा कंटाळा आला असेल तर माझ्यासोबत चाल. म्हणे तुला काहीच करायची गरज नाही. तुला 2 टाईम चहा, 2 टाईम नाश्ता, 2 टाईम जेवण, तुला काहीच करायची गरज पडणार नाही. फक्त एकच काम करायचं म्हणे. काय करायचं म्हणे, फक्त एकच काम करायचं म्हणे. काय काय नाही म्हणे, सकाळी 4ला उठायचं आणि देवाची पूजा करायची. आता मला सांगा किती देवपूजेचा कंटाळा आहे, मग भजनाचा किती कंटाळा आपल्याला असेल. लक्ष देऊ नये का. परमात्म्याचं भजन आपण केलं पाहिजे, कारण परमात्म्याने नरदेह कशाला दिला, देवाच्या प्राप्तीकरता भगवान परमात्म्याने नरदेह आपल्याला दिलेला आहे. तुकोबाराय म्हणतात की बाबा रे, परमात्म्याने नरदेह देवाच्या प्राप्तीकरता दिला. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. खऱ्या अर्थानं आपण काय केलं पाहिजेत, बोलत चला काय केलं पाहिजेत, भजन आपण प्रत्येकानं केलं पाहिजेत, नामचिंतन आपण प्रत्येकानं केलं पाहिजेत. पण नामस्मरण महाराज लोक करत नाही. नामस्मरणाचा फायदा काय, नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मा. घेतना घेतना विठोबाचे, घेतना घेतना विठोबाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. घेतना घेतना विठोबाचे, घेतना घेतना विठोबाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. टाळे वाजवा. घेता नाम विठोबाचे, पर्वत थण परमात्म्याचं नामचिंतन आपण जर केलं तर जी काही पाप आहे ती पाप काय होतात, नष्ट होतात, नाहीसे होतात. म्हणून परमात्म्याचं भजन आपण केलं पाहिजे. तुकोबाराय सांगतात भगवान परमात्म्याने नरदेह दिला. या नरदेहाच्या प्राप्तीकरता स्वर्गातले देव सुद्धा इच्छा करतात. अभंगाचं प्रथम चरण.
वाजवा. टाळी वाजवण्याचा असा एक फायदा आहे, जी शेजारची बाई झोपलेली असते बरं का, ती काय होते, जागी होते, म्हणून टाळी वाजवली पाहिजेत. महाराज म्हणतात, इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. परमात्म्यानं नरदेह देवाच्या प्राप्तीकरता दिलेला आहे, आणि या नरदेहाच्या प्राप्तीकरता स्वर्गातले देव सुद्धा काय करतात, इच्छा करतात. खऱ्या अर्थानं आपण जर विचार केला तर प्रत्येक माणसाला जन्माला आल्यानंतर मरावंच लागणार आहे बरं का. प्रत्येक माणसाचा मृत्यू हा 7 दिवसाच्या आत होणार आहे. किती दिवसाच्या आत? 7 दिवसाच्या आत. कारण सोमवार को जन्म हुआ तो मंगलवार को बड़े हो गए, बुधवार को शादी हो गई तो गुरुवार को बच्चे भी हो गए, शुक्रवार को बीमार पड़ गए, शनिवार को अस्पताल गए और इतवार को चल बसे. राम नाम सत्य है. लक्ष देऊ नाही का, मरण भगवान का स्मरण करा देता हे. खऱ्या अर्थानं आपण परमात्म्याचं स्मरण केलं पाहिजेत आणि देवाची भक्ती आपण प्रत्येकानं केली पाहिजेत. कारण देवाला ताजी फुलं आवडतात बरं का, शिळी फुलं देवाला अजिबात आवडत नाही. आता म्हातारपणात महाराज माता माऊल्या देवाला आवाज देतात, म्हणतात इथला, हे इथला. देव म्हणता, बाबा अरे तू इथलाच आहे. पण म्हातारपणात देवाची भक्ती करून काही उपयोग नाही. लक्ष देऊ नाही का, लग्नाच्या अगोदर आपली कशी अवस्था असते माहिती आहे का तुम्हाला. लग्नाच्या अगोदर आपण असतो एअरटेल. काय असतो? एअरटेल. ऐसी आजादी और का, म्हणजे कोणाचंही बंधन नसतं, कोणत्याही प्रकारचा धाक नसतो, एकटा जीव सदाशिव. बरोबर आहे का. लग्नाच्या अगोदर आपण काय असतो? एअरटेल असतो. पण ज्या वेळेला आपलं लग्न ठरतं, साखरपुडा होतो, त्यावेळेला आपण काय होतो? रिलायन्स. कर लो दुनिया मुठ्ठी में. पण काय होतं, लग्न होतं, लग्न झाल्यानंतर 2-4 वर्षानंतर आपण होतो आयडिया. काय होतो? आयडिया. एक आयडिया जो बदल दे आपकी दुनिया. आणि लक्ष देऊ नाही का, 10-12 वर्ष झाल्यानंतर माणूस काय होतो? BSNL. काय होतो? BSNL. इस रूट की सभी लाईने व्यस्त आहे. म्हणजे माणसाला कोणत्याच प्रकारचा काय नसतो, वेळ नसतो. कारण परमात्म्याने अनमोल किमतीचा काय दिलेला आहे? नरदेह दिलेला आहे. आणि या नरदेहाच्या माध्यमातून आपण काय केलं पाहिजेत? परमात्म्याचं भजन आपण केलं पाहिजेत. कारण असं म्हणतात, पक्षी पंखाशिवाय शोभून दिसत नाही, हत्ती दाताशिवाय शोभून दिसत नाही, चांदण्या चंद्राशिवाय शोभून दिसत नाही, विहीर पाण्याशिवाय शोभून दिसत नाही, मंदिर दिव्याशिवाय शोभून दिसत नाही, सुवासिनबाई कुंकाशिवाय शोभून दिसत नाही, आई वात्सल्याशिवाय शोभून दिसत नाही. तसा हा मानवी नरदेह देवाच्या भजनाशिवाय शोभून दिसत नाही. आणि सर्व संतांनी तुम्हा आम्हाला हिताचा उपदेश केलेला आहे. लक्ष देऊ नाही का, सुभाषितकार म्हणतात, बालादपि सुभाषितम अमिद्रादपि सदृतम विद्यादपि कांचनम विषादपि अमृतम ग्राह्यम. आता मला सांगा, एका बाजूला विष आहे आणि दुसऱ्या बाजूला अमृत आहे. या दोन्हीमधलं काय घेतलं पाहिजेत? विष घेतलं पाहिजेत का अमृत घेतलं पाहिजेत? काय म्हणले, दारू? काय घेतलं पाहिजेत? अमृत घेतलं पाहिजेत. अमिद्रादपि सदृतम. अमिद्र म्हणजे काय? वाईट आहे. आणि सदृतम म्हणजे चांगलं आहे. आता वाईट घेतलं पाहिजेत का चांगलं घेतलं पाहिजेत? चांगलं घेतलं पाहिजेत. मिद्यादपि कांचन. मिद्य म्हणजे घाण आहे आणि कांचन म्हणजे सोनं आहे. आता घाण घेतली पाहिजेत का सोनं घेतलं पाहिजेत? माता माऊले हो, सोनं घेतलं पाहिजे. तसं बालादपि सुभाषितम. एखादा लहान मुलगा जर काही चांगलं आपल्याला सांगत असेल तर ते काय केलं पाहिजेत? आपण श्रवण केलं पाहिजेत. कारण तत्वज्ञ संत हे अल्पज्ञ जीवाला उपदेश करतात. आपण कसे आहोत? अल्पज्ञ आहोत. कसे आहोत? अल्पज्ञ आहोत. आणि संत कसे आहेत? तत्वज्ञ आहेत. का तत्वज्ञ आहेत? कारण संतांना या जगातल्या प्रत्येक वस्तूमध्ये देव दिसतो बरं का. वैकुंठी कैलासी तीर्थक्षेत्री देव तया विन ठाव रिता कोठे. आपलं कसं झालेलं आहे? आपल्याला देहाचा अभिमान झालेला आहे. काय झालेला आहे? देहाचा अभिमान. अक्षय महाराज एक 70 वर्षाचं म्हातारं बँकेत पैसे काढण्यासाठी गेलं बरं का. आणि गेल्यानंतर तिथली जी मॅनेजर बाई होती ती इंग्रजी बोलायला लागली, शिपाईसुद्धा इंग्रजी बोलायला लागला. म्हाताऱ्याने विचार केला, म्हणे आजकाल इंग्रजी बोलण्यामध्ये फार वजन आहे. म्हातारं घरी गेलं, एक पेन घेतला, एक वही घेतली. आणि त्याच कॉलनीमध्ये एक शिक्षक राहत होते. म्हाताऱ्याने वही घेतली, पेन घेतले आणि त्या सरांकडे गेलं. म्हणे सर काही करा पण मला इंग्रजी शिकवा. सरांनी सांगितलं, म्हणे हे बघा बाबा, माझ्याकडे अजिबात वेळ नाही, मला दिवसभर मुलं शिकवावे लागतात पण माझ्याकडे काय नाही, वेळ नाही. म्हाताऱ्याने एक युक्ती केली. म्हातारं म्हणे हे पहा, 1000 रुपये महिना देतो, मला तुम्ही शनिवार रविवार शिकवा पण इंग्रजी शिकवा. सर म्हटले काय हरकत नाही बाबा, बसा माझ्या समोर. म्हणे बाबा माझ्या पाठीमागं फक्त 2 शब्द म्हणायचे. किती? 2. म्हणे कोणते? यस आणि नो. काय हरकत नाही म्हणे. सरांनी शिकवायला सुरुवात केली. म्हणे बाबा म्हणा माझ्या पाठीमागं यस
आता म्हातारं म्हणायचं यस म्हणानू, म्हातारं म्हणायचं नो. आता अर्धा एक घंटा झाले, काय चालू होतं? फक्त यस नो चालू होतं. त्या सरांना कंटाळा आला आणि सरांनी सांगितलं म्हणे बाबा आज तुम्हाला अर्धी इंग्रजी जमली. आता म्हातारं हवेत उडायला लागलं. म्हाताऱ्याला वाटलं आता आपल्याला इंग्रजी जमली. म्हातारं घरी गेलं नाही. म्हातारं कुठे गेलं? बसस्टँडवरती गेलं आणि गेल्यानंतर एक इंग्रजीचा पेपर घेतला. कशाचा घेतला? इंग्रजीचा पेपर घेतला. पण धराव कसं याची अजिबात अक्कल नव्हती. पेपर घेतला इंग्रजीचा, पण उलटा धरला आणि बेंचवर बसला, वाचायला सुरुवात केली. योगायोग कसा झाला, नेमकं एका माणसाचं पाकिट चोरीला गेलं होतं आणि पोलीस लोक काय झाले, चोर पाहून बेजार झाले. कुठंच चोर सापडे ना. नेमकं एका पोलिसाचं लक्ष त्या म्हाताऱ्या बाबाकडे गेलं. त्याने विचार केला म्हणे या बाबाला जर पेपर वाचायचा असता तर बाबाने पेपर कसा धरला असता? सरळ धरला असता. कसा धरला असता? सरळ धरला असता. पोलीस लोक त्या बाबाजवळ गेले. म्हणे बाबा, म्हणे काय? म्हणे बाबा एका माणसाचं पाकिट चोरीला गेलं म्हणे, ते पाकिट तुम्ही घेतलं का? आता म्हातारा म्हणे हेच चान्स आहे आपल्याला इंग्रजी बोलायचा. म्हातारा म्हणे यस. काय म्हणे? यस. म्हणे बाबा अहो ते पाकिट देऊन टाका. म्हातारा काय म्हणे? नो. काय झाला? म्हाताऱ्याला अहंकार झाला. कशाचा? ज्ञानाचा अहंकार झाला. अपूर्ण ज्ञान त्याला होतं. महाराज सांगतात देवे दिला देह किंवा देह हे काळाचे धन कुबेराचे. या ठिकाणी आल्यानंतर प्रत्येक माणसाला मरावंच लागणार आहे बरं का. येथे नाही मोर आणि अवतार, येथे नाही मोर आणि अवतार, फिरते पमार जीव किती, फिरते पमार जीव किती, फिरते पमार जीव किती, फिरते पमार जीव किती. येथे उरो नाही आले अवतार, एरते पामर जीव किती. लक्ष देऊ नये का? प्रत्येक माणसाला एक ना एक दिवस मरायचे. ज्याचं बारसं झालं त्याचं तेरसे होणार आहे. आया है सो जाएगा राजा रंक फकीर, कितने सिंहासन चढ चले कितने हो गए जलजीर. लक्ष देऊ नये का? देवाचा बाप कोण होता? राजा दशरथ होता. पण त्याला सुद्धा मरावंच लागलं बरं का. 4 पुत्र ज्या दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. म्हणून 2 गोष्टीला कधी विसरायचं नाही. एक देवाला आणि दुसरं मृत्यूला. ज्या भगवान परमात्म्याने आम्हाला नरदेह दिला त्या परमात्म्याला अजिबात विसरू नका. कारण माऊली म्हणतात जरा कर्णमुळी सांगो आली गोष्टी, मृत्यूची ये भेटी जवळी आली. लक्ष देऊ नये का? कानाजवळचा एक केस पांढरा झाला की समजून चालायचं की मृत्यूची आणि आपली भेट होणार आहे. पुराणामध्ये राजा जन्मेजय आणि वैशंपायनाचा संवाद आलेला आहे. राजा जन्मेजय वैशंपायनांना प्रश्न विचारतो. म्हणतो महाराज माणसाच्या मृत्यूचा कालावधी त्याला किती दिवसांनी अगोदर कळतो? त्याची काही लक्षणं सांगा. ऐक म्हटले राजा, प्रत्येक माणसाला त्याचा मृत्यूचा कालावधी 6 महिन्याच्या अगोदर कळत असतो. तुला काही लक्षणं सांगतो म्हणे. ऐक. सकाळी सकाळी जर सूर्याचा उदय झाला, स्वच्छ आकाश आणि तू जर पूर्व दिशेला जाण्याकरता निघाला आणि निघाल्यानंतर तुझी सावली जर दक्षिण दिशेला पडली तर समजून चालायचं की 6 महिन्यानंतर तुझा मृत्यू होणार आहे. दुसरं लक्षण सांगतो म्हटले. ऐक राजा, तू जर आंघोळ करायला बसलास आणि बादल्याच्या बादल्या अंगावरून पाणी घेतलं, पण तुझे 2 खांदे आणि छातीचा मधला भाग ज्या दिवशी कोरडा राहिला त्या दिवशी समजून चालायचं की 3 महिन्यानंतर तुझा मृत्यू होणार आहे. आणि शेवटचं लक्षण ऐक म्हटले राजा, उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि तू जर एखाद्या गंगेच्या पात्राजवळून जाण्याकरता निघाला, नदीच्या पात्राजवळून जाण्याकरता निघाला आणि त्या नदीच्या पात्रामध्ये डोकावून पाहिलं तर संपूर्ण शरीर तुझं दिसेल. पण ज्या दिवशी डोकं तुझं त्या ठिकाणी दिसणार नाही त्या दिवशी समजून चालायचं की 1 महिन्यानंतर तुझा मृत्यू होणार आहे. माऊली सांगतात की नासागरीचे आग्र न दिसता नयनी, म्हणा तेची दिनी रामकृष्ण, किंवा भुवयाच्या गाठी न दिसती जाना, आयुष्याची गणना 5 दिवस. म्हणून प्रत्येक माणसाला एक ना एक दिवस काय करायचंय? मरायचंय. तुकोबाराय ते सांगतात की बाबा रे, अनमोल किमतीचा नरदेह आम्हाला प्राप्त झालेला आहे आणि या प्राप्त नरदेहाच्या माध्यमातून आपण देवाचं भजन केलं पाहिजे. कारण या नरदेहाच्या माध्यमातून आपल्याला सच्चिदानंद पदवी प्राप्त करता येते. धन्य आम्ही जन्मा आलो, धन्य आम्ही जन्मा
जन्म आलो दास विठोबाचे झालो. तुकोबाराय स्वतःला धन्यता देतात. का धन्यता देतात? तुकोबाराय म्हणतात आम्ही जन्माला आल्यानंतर परमात्म्याचे काय झालो? दास विठोबाचे झालो. खऱ्या अर्थानं आपण देवाचा दास झालं पाहिजेत. पण लोक महाराज देवाचे दास नाहीत. कोणाचे दास आहेत? बायकोचे दास आहेत. कसं? एक गणपतीचा सेवक होता. तो काय करायचा महाराज? संकट चतुर्थी आले की उपवास करायचा, चंद्राची पूजा करायचा आणि काय करायचा? आरती करायचा. असा नित्यनेम त्याचा चालू होता. संकट चतुर्थी आले की उपवास करायचा, चंद्राची पूजा करायचा आणि गणपतीची आरती घ्यायचा. पण एक दिवस काय झालं? पूजा करत असताना त्या गणपतीच्या समोर एक मोदकाची वाटी ठेवलेली होती. तेवढ्यात एक उंदीर आला आणि त्या उंदरानं काय केलं? त्या वाटीतला एक मोदक खायला सुरुवात केली. आता तो जो पूजा करणारा होता तो सगळं पाहत होता. त्याने विचार केला म्हणे एवढ्या मोठ्या ढिरीचा गणपती बाप्पा, याला काही करू शकत नाही म्हणे. खऱ्या अर्थानं कशाचा देव म्हटला? गणपती. ते खऱ्या अर्थानं देव तो कोणा दे म्हटला? उंदरा ते देव. त्यानं उंदीर पकडला आणि त्या उंदराची पूजा करायला सुरुवात केली. आता पूजा करत असताना काय केलं? त्यानं आरती त्याची केली. 10-12 दिवस होऊ दिले आणि 10-12 दिवस झाल्यानंतर असा एक प्रसंग घडला. नेमकं एक मांजर त्या घरातून चाललं होतं. त्या मांजरानं पाहिल्याबरोबर त्या काय केलं? उंदरावर झाप टाकली. झाप टाकल्याबरोबर काय केला? तो उंदीर खाऊन टाकला. तो पुजारी म्हटला कशाचा? म्हटला उंदरा देवे. खऱ्या अर्थानं देव कोणा ते म्हटला? बोक्या ते. आता बोक्या पकडला, पाटावर मांडला आणि त्याची सुद्धा काय करायला सुरुवात केली? आरती करायला सुरुवात केली. योगाय कसा झाला? नेमकं रस्त्यानं कुत्रं जात होतं. त्या कुत्र्यानं पाहिलं. त्या कुत्र्यानं जशी उडी मारली तसा बोक्या संपून टाकला. त्याने विचार केला म्हणे कशाचा? बोक्यात देवे. खऱ्या अर्थानं देव तो कोणा ते म्हटला? कुत्र्यात देवे. काही दिवसानं त्याची बायको स्वयंपाक करत होती. कशावर करत होती? चुलीवरती स्वयंपाक करत होती. आणि नेमकं एक पोळी त्या दुर्डीत टाकली. टाकल्याबरोबर नेमकी ती पोळी पाहिली त्या कुत्र्यानं. जशी पाटावून उडी मारली ती पोळी पकडली आणि पकडल्याबरोबर त्यानं पळायला सुरुवात केली. त्या बाईला राग आला. चुलीतली झिलपी काढली आणि त्या कुत्र्याला फेकून मारली. तो पुजारी म्हटला कशाचा? म्हटला उंदरात देवे, बोक्यात देवे, कुत्र्यात देवे. खऱ्या अर्थानं देव तर कोणा ते म्हटला? हा, माझ्या बायकोत देवे. मला सांगायचंय, लक्ष देऊ नाही का? देवाची भक्ती आपण प्रत्येकानं केली पाहिजेत. पण कशी केली पाहिजेत? आपुला तो एक देव करुणी घ्यावा. परमात्म्याचं भजन आपण प्रत्येकानं केलं पाहिजेत. महाराज म्हणतात नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. एखाद्या आंधळ्या माणसानं टाळी वाजवावी आणि त्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा. त्याप्रमाणे तुम्हा आम्हाला नरदेह प्राप्त झालेला आहे बरं का. पाप पुण्य समान समी तरी पाहिजे कर्मभूमी. ज्या वेळेला पाप आणि पुण्य हे समान होतं म्हणजे सारखं होतं, त्यावेळेला या कर्मभूमीमध्ये माणसाला काय भेटतो? जन्म भेटतो. कारण हे काय आहे? जंक्शन स्टेशन आहे. इथं आल्यानंतर माणूस कुठेही जाऊ शकतो. हेच तुकोबाराय अभंगाच्या तृतीय चरणात सांगतो. आयुष्याच्या साधने, 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 आयुष्याच्या साधने. सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो. सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो. आयुष्याला दाने सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे. सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, पदवी घेणे.
त्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. तुकोबाराय म्हणतात या नरदेहाच्या माध्यमातून आपण सच्चिदानंद पदवी सुद्धा प्राप्त करू शकतो. मला एवढंच सांगायचंय, परमात्म्यानं भजनाकरता नरदेह दिला, पण माता माऊली अजिबात देवाचं भजन करत नाही. आता मला सांगा, मांसाहार करणं आपला हरे की प्राण्यांचा हरे? बोलत चला. मांसाहार करणं आपला हरे की प्राण्यांचा हरे? प्राण्यांचा हरे. पण लोक काय खातील म्हणून सांगता येत नाही. एका माणसाला असंच म्हटलं, अरे बाबा मांसाहार करणं चांगलं नाही. तो म्हटला, महाराज काय खात जावं? म्हटलं, अरे पुरणपोळी. तो म्हटला, महाराज अहो 1000 पोळी आणि 1 नळी. काय म्हणे? 1000 पोळी आणि 1 नळी. आणि लोक काय खातील म्हणून सांगता येत नाही. लक्ष देऊ नये का? एका बाईनं आपल्या माहेरून एक शेळी आणली होती बरं का. लक्ष देऊ नये का? त्या शेळीला 2 पिलं होती, एक पाट आणि एक बोकड. त्या बाईचा नवरा दररोज दारू पिऊन यायचा आणि बायकोला म्हणायचा, गंगे हे बोकड मला पार्टीसाठी दे. पण गंगी एवढी हुशार होती, ती म्हटली काही झालं तरी हे बोकड मी पार्टीसाठी देणार नाही. ते का तुमच्या बापाचं आहे का? म्हणे ते माझ्या बापाचं आहे. पण तो दारू पिणारा एवढा हुशार होता. आता दारू पिणारे हुशारच असतात. त्यानं बरोबर गटारी आमोश येऊ दिली, पाठीवर टाकला आणि घेऊन गेला. रात्रभर मित्राबरोबर पार्टी केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आला. घरी आल्याबरोबर त्याला धक्का असा बसला, जे बोकड होतं का ते ओट्यावर होतं. कुठं होतं? ओट्यावर होतं. त्यानं बायकोला आवाज दिला, गंगे हे गंगे अगं बाहेर आहे. ते म्हणे झालं काय? म्हणे अगं बाहेर आहे. म्हणे झालं काय? म्हणे बोकड इथं कसं काय मला सांग. ते म्हणे ते सगळं जाऊ द्या. म्हणे रात्री तुम्ही म्हणे 12:30 वाजता एवढे दारू पेल होते. म्हणे एवढे दारू पेल होते, आपलं काळं कुत्रं पाठीवर टाकून कशाला नेलं? कशाची पार्टी खाल्ली? कुत्र्याची पार्टी खाल्ली. काय खातील म्हणून सांगता येत नाही. आणि एक सांगू का तुम्हाला, या खाण्यापिण्यामुळं महाराज मुलांचे लग्न होत नाही. आता महाराज लग्न होणं फार अवघड आहे बरं का. आता एका मुलानं महाराज 22व्या वयापासून मुली पाहायला सुरुवात केली. 25चा झाला, 26चा झाला, कोणीच मुलगी देना. मग याने याच्या बापाला सांगितलं, बाबा काही करा म्हणे, आता मला मुलगी पहा. मुलगी आपल्याला काळी असली तरी चालेल, पण मुलगी पहा. बापानं सांगितलं, काही काळजी करू नको, आपल्या पाहुण्या रावण्यांना सगळ्यांना सांगतो. योगायोग असा झाला, नेमकी एक मुलगी सापडली आणि ही मुलगी बघायला गेले. सगळं झालं आणि सगळं झाल्याच्या नंतर त्या मुलीला तो मुलगा पसंत पडला, मुलाला सुद्धा मुलगी पसंत पडली. सगळा कार्यक्रम झाला. पण जी मुलीची आई होती का, ती म्हणे एकदा मला नवरदेवाला बघू द्या. काय म्हणे? एकदा मला नवरदेवाला बघू द्या. ज्या वेळेला त्या बाईनं तो मुलगा पाहिला, ती म्हणे हे पहा, मी याला अजिबात मुलगी देणार नाही. काय म्हणे? मी याला अजिबात मुलगी देणार नाही. म्हणे झालं काय? म्हणे याला अजिबात मुलगी देणार नाही. एखाद्या भंगार विकणाऱ्याला देईल, पण याला अजिबात मुलगी देणार नाही. म्हणे झालं काय? झालं काय? अहो म्हणे हा पहिल्यांदा मलाच पाहायला आलता. काय म्हणे? पहिल्यांदा मलाच पाहायला आलता. मला सांगायचंय, आता ज्याचे लग्न राहिले त्यांनी माझ्यासोबत चला बरं का. महाराजांकडे नंबर आहे. बम बोले टेकडीवाले कमाएंगे गुरु तो खाएंगे चेले, नाही तर दोघंही उपाशी मेले. हे पहा, खऱ्या अर्थानं देवाची भक्ती आपण प्रत्येकानं केली पाहिजे. आणि सर्व संतांनी आम्हाला हिताचा उपदेश केलेला आहे. ज्यावेळेला परीक्षित राजाला श्राप लागतो, त्यावेळेला परीक्षित राजा अनेक लोकांना बोलवतो. ऋषी मुनी संत तपस्वी त्याच्या महालात जमा होतात. जमा झाल्याच्या नंतर राजा परीक्षित विचारतो, म्हणतो माझं कल्याण कसं वेळे सांगा. 7 दिवसाचा अवधी. सगळ्या ऋषी मुनींनी मानाखाली घातल्या. म्हटले अरे राजा, अरे आमचं आयुष्य गेलं पण आमचं अजून कल्याण झालं नाही. काही तर असू लागले. म्हटले अरे 7 दिवसात काय होणार आहे? पण ज्या वेळेला शुकाचार्यांचं आगमन झालं, त्यावेळेला त्यांनी सांगितलं, म्हटले राजा अरे काळजी करू नको, चिंता न करो राजन, 7 दिन अभी बाकी आहे. म्हटले अरे मोक्ष तर 1 तासामध्ये होतो. 1 तास उरला खटवांग रायासी, भाग्य दशा कैशी प्राप्त झाली, त्या पद्धतीनं तुझा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला हिताचा मार्ग सांगितला. आपलं हित व्हावं, आपलं कल्याण व्हावं असं जर कुणाला वाटत असेल तर ते म्हणजे संत आहेत. का संत आहेत? कारण संताचं हृदय हे नवनीताप्रमाणे. कसे? नवनीताप्रमाणे. संत हृदय नवनीत समाना, कहा कभिन्न कही परे न जाना, मृदू मंगलमय संत समाधू, जो जंगम ही तीर्थराजू. असं म्हणतात की तीर्थराज प्रयागाला जर कावळा गेला तर तो हंस होतो. कोण? कावळा. हा उडणारा कावळा नाही बरं का, कावळ्याच्या स्वभावाचा माणूस. कावळा काय करतो माहिती आहे का तुम्हाला? जिथं जखम आहे तिथं जास्त जखम करतो. या समाजामध्ये कावळ्याच्या प्रवृत्तीचे लोक आहेत बरं का. जिथं टोचतं का तिथंच बोट लावतात. हसायला तेच, रडायला तेच.
अशा प्रवृत्तीचे लोक जर एखाद्या साधूच्या बरोबर, संताच्या बरोबर जर तीर्थराज प्रयागाला जर गेले तर त्यांचं काय होतं, कल्याण होतं. आणि संगत फार महत्त्वाची. भगवान महाराज एका गावात एक वेडं राहत होतं, त्याचं नाव होतं नारायण. त्या गावात 4-5 चोरं चोरी करण्यासाठी आले. त्यांनी पाहिलं, म्हटले सगळं गाव झोपलेलं आहे, ते एकटं जागे. ते चोरं म्हटले याला चोरी करण्यासाठी घ्या. त्यांनी काय केलं, ते येड्या नारायणला चोरी करण्यासाठी घेतलं आणि ते एका श्रीमंताच्या घरात घुसले. आता जे येडं होतं का ते किचनमध्ये शिरलं. त्याला भूक लागलेली होती. किचनमध्ये शिरल्याबरोबर एका कुकरामध्ये खिचडी होती. आता माता मावले हो, खिचडी कुकरातच का शिजवली जाते बोला बरं लवकर. कारण एकदा लावलं कुकर की बाई बिन फिकर. त्यानं खिचडी महाराज एका ताटात घेतली आणि तेल घ्यायला गेला. तेलाची कॅटली ज्या रॅकवर होती ती एकाच खिळ्यावर होती. जशी कॅटली काढली तसे सगळे भांडे खाली पडले. पडल्याबरोबर ते चोर धावत आले. त्यांनी काय केलं, तर जो येडा नारायण होतं का त्याला एका कडाप्यावर लपवलं आणि ते चोर एका कोपऱ्यात लपून बसले. त्या भांड्याचा आवाज ऐकून, चोऱ्याचा आवाज ऐकून दोघं नवरा बायको पळत आले. पाहिलं तर सगळी भांडी खाली पडलेली, तेल सांडलेलं, खिचडी सांडलेली. योगायोग असा झाला होता की ती दोघं नवरा बायको उपाशी झोपलेली होती. आणि मग तो माणूस त्या बायकोला बोलायला लागला, म्हणे का गं, म्हणे तुम्हाला झोपू दिलं आणि इकडे तू खिचडी खात होती का. ती म्हण नाही हो, तुमच्या अगोदर तर म्हणे मी झोपली होती. म्हणे तुम्ही खिचडी खाल्ली का. आता तो माणूस रागीट स्वभावाचा माणूस होता. जवळ बांबूची काडी होती. अशी बाई हाणली, अशी बाई हाणली, अशी हाणली. त्या बाईनं त्या माणसाचे पाय धरले. म्हणे हे पा, मी लेकराची शपथ घेऊन सांगते मी खिचडी खाल्ली नाही. ती म्हटली मी लेकराची शपथ घेऊन सांगते मी खिचडी खाल्ली नाही. वरच्या नारायणाला डोळे येतं. काय म्हणे, वरच्या नारायणाला डोळे येतं. आता त्या येड्या नारायणनं मुख बसवणं. तो येडा नारायण म्हणे बाई अहो तुम्ही म्हणता मला डोळे येतं आणि ते कोपऱ्यात लपलेले महेश सोबती ते का आंधळे येतं. आता अशा येड्याच्या संगतीमध्ये गेल्यानंतर मला सांगा नरदेहाची सार्थकता होईल का. अजिबात होणार नाही. खऱ्या अर्थानं माणसांना संत सुद्धा कळाले पाहिजेत. भगवान महाराज गावागावामध्ये ते लोक येत असतात बरं का. मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, आपल्या बाह्या त्या लोकायला एवढ्या लवकर भुलतात महाराज, फार लवकर भुलतात. ते लोक गावात आल्याबरोबर आवाज देतात, आई आहे का कोणी आतमध्ये, आई आहे का कोणी आतमध्ये. आई या वर्षी तुझं चांगलं होणारे माई. 1चे 21 होणार आहेत, 5चे 50 होणार आहेत. वेल मांडवावर जाणारे, हिरव्या रंगाचा मांडव पडणारे, दारात हळदीचा सडा पडणारे माय तुझ्या. माय गाणगापुराला गेलो, अक्कलकोटाला गेलो, मडीला गेलो, अंगाला राख लावली, संन्यास धारण केला. बाबा कोणाचं स्वीकारित नाही, कोणाचं घेत नाही. आणल्या पदरी परत नाही माय, लेकरा बाळाला प्रसाद होईल. आई तुझा स्वभाव फार भोळा आहे, तू कुणाला बोलीत नाही, कुणाला सांगित नाही. तुला एक मनातली गोष्ट सांगतो, शुक्रवारच्या दिवशी वर्जित वारे, शनिवारच्या दिवशी काळा कपडा घालायचा नाही आणि रविवारच्या दिवशी अंगणाच्या बाहेर पडायचं नाही. आता असं म्हटल्याबरोबर आपली बाई फसली. आता मला सांगा हे गावागावामध्ये हिंडणारे खरे संत आहेत का. अजिबात नाही. महाराज म्हणतात पोटासाठी संत कली झाले बहुत. खऱ्या अर्थानं सर्व संतांनी तुम्हा आम्हाला काय केलेलं आहे, हिताचा उपदेश केलेला आहे. आणि संत हे हिताचा उपदेश वारंवार आपल्याला करत असतात. एक आपण जर विचार केला तर महाराज लेकरावर सुद्धा संस्कार राहिले नाही बरं का अजिबात. आता तुमच्या गावात हे 2च लहान लेकरं आहेत का उभे राहिलेले. हां, हे लेकरासाठी एकदा टाळ्या वाजवा. ज्ञानोबारे म्हणतात एथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती एर अनुष्ठिती सामान्य सकळ. लक्ष देऊ नये का. भगवान महाराज एका माणसाला अशी सवय होती की जिथं जाईल तिथं कोणाचंही चुकलं की त्याला हरामखोर म्हणायचा बरं का. घरी बायको चुकली की तिला हरामखोर म्हणायचं, ऑफिसमध्ये शिपाई चुकला की त्याला हरामखोर म्हणायचा. जिथं जाईल तिथं कोणाचंही चुकू द्या त्याला काय म्हणायचा, हरामखोर म्हणायचा. त्याच्या घरात एक लहान मुलगा होता. त्या मुलाने विचार केला, म्हणे आपला बाप हरामखोर हा शब्द म्हणतो, म्हणे त्या अर्थी हा शब्द काहीतरी विशेष आहे. आता लहान लेकरायला चांगलं शिकायला वेळ लागतो का वाईट शिकायला वेळ लागतो. वाईट शिकायला वेळ लागतो. त्या मुलानं बरोबर तेवढा शब्द ध्यानात ठेवला, कोणता, हरामखोर. पूर्वीच्या काळामध्ये का असायचं, त्या लाकडी अष्टया मिळायच्या बरं का. रविवारचा दिवस होता, बापाला सुट्टी होती आणि बाप पेपर वाचायला बसला होता. त्या मुलाचा खेळ चालू झाला. म्हटला ट्रिंग 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 ट्रिंग. आत्ताच म्हटला रिसोड नावाचं गाव आलंय आणि या गावामध्ये ज्या ज्या हरामखोरांना उतरायचं असेल त्या त्या हरामखोरांनी उतरून घ्या. आता बाप सगळं ऐकत होता. परत त्याचा खेळ चालू झाला. म्हटला ट्रिंग 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 ट्रिंग. ज्या ज्या हरामखोरांनी तिकीट काढलं नाही त्या त्या हरामखोरांनी तिकीट काढून घ्या. बापानं त्या लेकराला जवळ बोलवलं. 10 मिनटं लेकरू आणलं. किती मिनटं, 10 मिनटं लेकरू आणलं. सांगितलं म्हणे हे पाय आता तुझ्या तोंडातून एक शब्द जरी निघला तर माझ्या इतकं वाईट
नाही. आता ते लेकरू होतं महाराज, अर्धा तास ते लेकरू काय बसलं, शांत बसलं. आणि अर्धा तासानंतर त्याचा खेळ चालू झाला. म्हटला ट्रिंग 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 ट्रिंग. आताच म्हटला एका हरामखोरामुळं आपली एसटी 10 मिनटं काय झाली, लेट झाली. किती मिनटं, 10 मिनटं. मला सांगायचं काय की लेकरावर अजिबात संस्कार राहिले का, अजिबात राहिले नाही. आणि महाराज या कोरोनाच्या काळात आपण जर विचार केला तर लेकरावर अजिबात योग्य संस्कार राहिले नाही. कारण प्रत्येकाकडे काय आले, मोबाईल आले. काय झालं, एकदा एका वर्गामध्ये एक शिक्षक आले आणि आल्यानंतर सगळ्या मुलांची त्यांनी परीक्षा घेण्याचं ठरवलं. त्या सरांनी म्हटले, पोरं म्हणे एका प्रश्नाचं उत्तर द्या. म्हणे धुळे ते मुंबई 350 किलोमीटर आहे, तर माझं वय किती. काय केलं, डोकं खाली घेतलं. पण त्या वर्गात एक आडमुठ पोरगं होतं. त्या आडमुठ पोरानं हात वर केला. हात वर केल्याबरोबर म्हणे सांग म्हणे बाळा उत्तर. म्हणे साहेब एकदा प्रश्न सांगा. म्हणे ऐक, धुळे ते मुंबई 350 किलोमीटर आहे, तर माझं वय किती. तो म्हटला साहेब तुमचं वय 44. किती, 44. आता योगायोग असा झाला की त्या साहेबाचं वय सुद्धा किती होतं, 44 होतं. साहेब म्हटलं अरे बाळा तू भूमितीशास्त्रातली कोणती कसोटी वापरली सांग. तो म्हटला साहेब मी काही कसोटी बिसोटी वापरली नाही, मी अनुमान प्रमाण लावलं. म्हणे काय अनुमान प्रमाण लावलं. म्हणे साहेब माझा एक भाऊ मुंबईला राहतो म्हणे, त्याचं वय हे 22 वर्ष, तो हे म्हणे हाफ मॅड. काय, हाफ मॅड. मी असा अंदाज काढला म्हणे हाफ मॅड 22 वर्षाचा असू शकतो, मग फुल मॅड किती, 44. म्हणजे लेकरावर संस्कार राहिले का, हां अजिबात राहिले नाही. आणि सर्व संतांनी आम्हाला हिताचा उपदेश केलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं माणसाला धर्म कळायला पाहिजेत. 3 गोष्टी माणसाला सहजासहजी कळत नाही. पहिली गोष्ट माणसाला धर्म कळत नाही. 3 प्रकारचे धर्म सांगितले म्हणजे कळेल आपली संस्कृती किती माने. सांगू तुम्हाला, पतीला दृष्टी सुख नाही म्हणून स्वतःचे डोळे बांधून ठेवणारी गांधारी, विश्वावर प्रेम करणारे भगवान गौतम बुद्ध उपाशीरुद्ध वाघिणीच्या तोंडात आपली मांडी देतात. संत नामदेव महाराज कुत्रा कोरडी पोळी खाईल म्हणून पाठीशी तुपाची वाटी घेऊन धावतात. झाडे तोडणाऱ्यासमोर तुळशीदासजी उभे राहतात, म्हणतात माझ्या मानेवर घाव घाला, सुंदर झाडावर नको. धर्मासाठी राही राही एवढे तुकडे करून घेणारे शौरवीर संभाजी महाराज, स्वामी कार्यासाठी सर्वस्व वेचणारे खंडोजी मल्हार, आणि शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला हात लावू नका नाहीतर तुमचे हात कलम केल्या जातील असे स्वतःच्या छेनेला बजावणारे छत्रपती शिवाजी राजे भोसले. तसा महाराष्ट्राच्या इतिहासाचा आपण जर बारकाने विचार केला तर धर्मदृष्ट्या समाज अचेतन झाला होता. धर्माला कुणी वाली राहिला नव्हता. आया बहिणीची इज्जतीची लतकरे वेशीवर टांगल्या जात होती. आणि अशा वेळेला महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये क्रांती घडवण्यासाठी एका युगपुरुषाची वाट सह्याद्रीचे कडे कपारे पाहत होते. आणि अशा वेळेला छत्रपती शिवरायांचा जन्म कुठं झाला, शिवनेरी किल्ल्यावर झाला. लक्ष देऊ नये का, शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ती भूमी ती प्रभू रामचंद्राच्या एक वचनानं परिपूर्ण झालेली आहे. भगवान श्रीकृष्णाच्या मोर पिसाऱ्यानं रंगलेली आहे. गंगामाईच्या पाण्यानं पवित्र झालेली आहे. शिवशंकराच्या डमडूनं रोमांचित झालेली आहे. हिमालयानं तिला शुभ्र धवल बनवलेलं आहे. उमा पार्वतीनं तिला जगदंब स्वरूप दिले. लक्ष्मीने तिला लावण्य दिले. निर्भीड अरण्याने तिला शृंगारले. अजिंठा विरुळच्या लेण्याने तिला गोंदले. महाभारताने तिला चित्रभूत केले. अशी सदैव सत्याला मस्तकी धरणारी, क्षमेला हृदयात बसवणारी, शिलवंतांना सखा मांडणारी ही भूमी संतांची भूमी आहे. या भूमीचं वर्णन जगद्गुरु तुकोबाराय करतात. म्हणतात पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेते. म्हणून खरोखर आपण भाग्यवान आहोत की आपण भारतामध्ये जन्माला आलो. हे पहा, असं म्हणतात एक बार गलती करे उसे इंसान कहते, एक बार गलती करे उसे इंसान कहते, 2 बार गलती करे उसे जुबान कहते, 3 बार गलती करे उसे पाकिस्तान कहते, और पाकिस्तान की हर गलती को माफ करे उसे हिंदुस्तान कहते. म्हणून आपण सर्वजण भाग्यवान आहोत की आपण महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो. कुठं आलो, महाराष्ट्रामध्ये. या महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला. कोण संभाजी महाराज, लक्ष देऊ नये का, औरंगजेब बादशाह शेवटच्या 2 घटका मोजत असताना शंभूराजांचं वर्णन करतो. म्हणतो औरंगजेब बादशाह मुगल सल्तनत के शहंशाह हमारे सामने खड़ी है समुंदर सी सेना, हमारा इतना बड़ा गुरूर, हम मराठों का एक ही किला नहीं ले पाए, उसकी वजह वो संबा, शिवा का बेटा संबा. अरे हमने आंखें निकाली उसकी पर अंधे हम हो गए, हमने जुबान काट डाली उसकी पर बेजुबा हम हो गए, हमने खाल उखाड़ डाली थी संबा की, लेकिन आज पता चला कि हमारी खाल उखाड़ी जा रही है, उसकी वजह वो संबा, शिवा का बेटा संबा. अरे हमने आंखें निकाली थी उसकी पर अंधे हम हो गए. असं म्हटल्याबरोबर महाराज त्या दरबारामध्ये संभाजी महाराजांना बोलवण्यात आलं. आणि त्यावेळेला औरंगजेब म्हणतो संबा झुक जाओ हमारे सामने, तुम्ही इस तख्त का शहिंजा बना देंगे. संभाजी महाराज झुकत नाही. त्यावेळेला मुखरब खान म्हणतो ओ मेरे आका,
मुझे हुकुम दो, मैं अभी इस गाफर की गर्दन उतार के रखता हूँ. त्यावेळेला छत्रपती संभाजी महाराज म्हणतात, अरे गाफर कोणाला म्हणतो? अरे छत्रपती म्हण छत्रपती, कारण छत्रपती हा माणूस नाही, छत्रपती काय आहे? विचार आहे. आणि तू या मातीच्या कणाकणामध्ये भरून उरलाय. मला एवढंच सांगायचंय, पहिली गोष्ट माणसाला काय कळायला पाहिजेत? धर्म माणसाला कळायला पाहिजेत. पण लोकांना धर्म कळतो का? अजिबात कळत नाही. दुसरी गोष्ट माणसाला ब्रह्म कळालं पाहिजेत बरं का. ब्रह्म तर कळत नाही. तिसरी गोष्ट माणसाला संत कळत नाही. संतांचा आपण जर विचार केला तर दोन प्रकारे संत महात्मे हे जीवन जगत असतात. एक व्यावहारिक दृष्टीने आणि दोन पारमार्थिक दृष्टीने ते जीवन जगत असतात. व्यावहारिक दृष्टीने आपण जर विचार केला तर ते सामान्य जीवाप्रमाणे जीवन जगत असतात. त्यांचं चालणं बोलणं आणि राहणं हे तुमच्या माझ्यासारखं असतं. पण पारमार्थिक दृष्टीने त्यांचं जीवन हे आपल्यापेक्षा वेगळं असतं. मग तुम्ही म्हणसाल महाराज त्यांचं जीवन हे कोणासारखं असतं? तर त्यांचं जीवन हे भगवंतासारखं असतं बरं का. महाराज म्हणतात, समुद्र नदी नवे पैगा, पाषाण म्हणू नये लिंगा, संत नवती जगा माणसाच्या सारिखे. त्याचप्रमाणे संतांचं जीवन हे, संत कळणं कसे आहेत? अत्यंत कठीण आहेत. सामान्य माणसांमध्ये आणि संतांमध्ये फार मोठा फरक आहे बरं का. आपण जर संतांचा विचार केला तर तुका म्हणे अंगी, व्हावे जे आपण तरीच महिमान येईल कोळू.